कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ कागलमधील गैबी चौकात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला। भाजप सरकार फोडाफोडीचं आणि दबावतंत्राचं राजकारण करतंय, पण दबावाच्या राजकारणाला कागलची सुज्ञ जनता कधीही भीक घालणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भाजपच्या दबावाच्या राजकारणाचं मूर्तिमंत उदाहरण कागलच्या मातीत बघितलं असल्याचं त्यांनी सांगितलं। विशेषतः या कागलच्या भूमीत उभं राहून बोलताना जे काही 2-2.5 वर्षांपासून एक दबावाचं राजकारण सुरू आहे, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आम्ही या मातीत बघितलंय। जेव्हा मी टीव्ही बघत होतो, आजही त्या माऊलीचे अश्रू विसरू शकणार नाही, जी माऊली धाय मोकळून सांगत होती, एक वेळ आम्हाला गोळ्या घाला, परंतु हा दबावाचं हे राजकारण बंद करा। हे कागलचा कुठलाही नागरिक विसरलेला नाही, विसरणार नाही। कारण डोळ्यातली आसव वाळून जातात, डोळ्यातली आसव पुसता येतात। काळजावर झालेल्या जखमांचं काय, त्याचा हिशोब हा घ्यावा लागतो, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा। आणि त्यामुळं काही माणसं मनाने जातात, काही माणसं मजबुरीने जातात। माणसाचा दोष जास्त की ते करायला लावणाऱ्याचा दोष जास्त, हे कागलकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कारण या कागलच्या जनतेनं कधीच जाती धर्माच्या राजकारणाला थारा दिला नाही। या कागलच्या जनतेनं कायम महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी, राजर्षी शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हा पुरोगामी विचार, ही जी सगळी तरुणाई इथं बसली आहे, या सगळ्या तरुणाईला लहानपणापासून तुमच्या प्रत्येकाच्या कानावर या कागलच्या भूमीमध्ये पुरोगामी विचारच होता की नाही। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आज ही लढाई गेल्या 5 वर्षांची अकार्यक्षमता आणि पुढील 5 वर्षांचा शाहू महाराजांच्या माध्यमातून होणारा विकास अशा पद्धतीची असणार आहे असं सांगितलं। स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी स्वाभिमान टिकवण्याचं काम केलं, त्यांनी कुणाला फसवलं नाही, परंतु सध्याच्या मंडलिकांच्या फसव्या राजकारणाला कुणीही बळी पडू नका असं त्यांनी सांगितलं। स्वर्गीय मंडलिक साहेबांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे, त्यांनी कुणाला फसवलं नाही। स्वाभिमान कायमपणे टिकवून ठेवण्याचं काम त्या कर्तृत्व नेतृत्वानं या ठिकाणी केलं। मला वाटतं आज मंडलिक साहेब असते तर काय केलं असतं मला माहित नाही। म्हणून आज जे फसवण्याचं राजकारण तुम्ही केलं, 2019ला लोकांना फसवून या ठिकाणी मतदान घेतलं, त्याच्या विरुद्ध जाण्याची भूमिका 2024 मध्ये घेतली, याचा उत्तर लोकांना खासदारांनी द्यावं अशी आमची अपेक्षा या ठिकाणी प्रामुख्याने असताना आज ते आमच्यावर टीका करतायत। निवडणूक सुरू झाली त्यावेळी मी सांगितलं, आमच्यावर टीका करा, संजय बाबांच्यावर टीका करा, काय अडचण नाही, बॉल कसलाही येऊ दे, बंटी पाटील सक्षम आहे बॅटिंग करायला, 6 मारा, काही अडचण नाही। आमची फिल्डिंग टाईट असते, एकदा मैदानात उतरलो की कुठं मागं मी बघत नाही, मैदान मारल्याशिवाय परत जात नाही, हे जाहीरपणे या ठिकाणी सांग। आज कोल्हापूरच्या जनतेने ठरवलेलं आहे, कोल्हापूरच्या जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, कोल्हापूरच्या अस्मितेची निवडणूक आहे, कोल्हापूरच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे। या कोल्हापुरातल्या सामान्य माणसाला वाटतं की आज राजर्षी शाहू महाराजांचा वारसा छत्रपती शाहू महाराज खासदार झाले पाहिजेत। मोदी सरकार हे सत्तेचा वापर केवळ उद्योगपतींना सांभाळण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर स्वतःचा फायदा करण्यासाठीच करत असल्याचा आरोप माजी आमदार संजय घाटगे यांनी केला। सत्ता ही वापरायची ती केवळ उद्योगपतींना पोसायसाठी, आणि म्हणून अशी सत्ता हाणून पाडली पाहिजे। यावेळी अमरीश घाटगे, सागर कोंडेकर, संभाजी भोकरे, शिवानंद माळी, सुकुमार कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, राज कांबळे, इंद्रजित घाटगे, रुपेश वाघमारे, शिवाजी कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली। या सभेला व्ही.बी. पाटील, संजय पवार, भारती पोवार, हर्षल सुर्वे, प्रकाश पाटील, शिवगोंडा पाटील, दयानंद पाटील, प्रवीण गुरव, सतीश पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।